होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण बघणार आहोत क्लास 8 चं मॅथमॅटिक्स, जे की आपलं चॅप्टर चालू होतं 6 चॅप्टर कितवं 6वं चॅप्टर चालू होतं, ज्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। तर आपण इथे ऑफ टाकला आहे, फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। प्रॅक्टिस सेट 1 आपण कंप्लीट केला होता 6.1। आता प्रॅक्टिस सेट 6.2 आपण घेत आहोत। तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे फॅक्टराइज। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले हे सोडवायच्या पहिले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशाच स्टडीच्या व्हिडिओ करता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, आता फॅक्टराइज, तर बघा मित्रांनो, हा जो मी तुम्हाला फॉर्म्युला देतोय तो तुम्ही पाठ करून घ्या, तेव्हाच तुम्हाला हे सोडवता येणार आहे। a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b, a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर। तर एवढा आपलं हा तुमचा फॉर्म्युला आहे, याला लिहून घ्या आणि पाठ सुद्धा करून घ्या। तर बघा मित्रांनो, आता आपण सरळ प्रॅक्टिस सेटला सोडवूया। तर प्रॅक्टिस सेटला सोडवताना सर्वात पहिलं एक्झाम्पल, तर बघा x क्यूब आणि नंतर आहे प्लस 64 y चा क्यूब। तर बघा दिसतंय का मित्रांनो तुम्हाला? तर बघा आता काय करायचं, इथे सोल्युशन लिहायचं। तर बघा मी थोडं लहान लिहितो कारण की आपल्याकडे तेवढी जागा नाहीये। x क्यूब तसाचा तसा खाली आला, प्लस म्हणजे पूर्णचं पूर्ण एक्झाम्पल तसाचा तसा खाली लिहिलं। तर बघा मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिस सेट सोडवतोय। तर बघा आता काय करायचं, हा जो 64 आहे त्याचा काय करायचा आहे, आपल्याला क्यूब काढायचा आहे। म्हणजे 64 ला 3 वेळा मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला 64 यायला हवी। तर बघा आता असा कोणता अंक आहे, तर बघा तो याच अंकात दिलेला आहे मित्रांनो। तर बघा इकडचा 4 येतो, कारण की 4 ला जर 3 वेळा मल्टिप्लाय केलं, 4 4 चा 16, 16 4 चा 64। तर बघा मित्रांनो, म्हणजे आपल्याला 4 हा क्यूब मिळालेला आहे। तर बघा मग आपण काय केलं, x क्यूब तसाचा तसा खाली उतरवला, प्लस x क्यूब खाली उतरवल्यावर जो 4 आपला क्यूब निघला होता त्याला आपण काय केलं, खाली घेतलं 4 क्यूब, आणि नंतर हा जो y आणि क्यूब तो तसाचा तसा खाली उतरला। म्हणजे बघा x क्यूब जो होता तो तसाचा तसा खाली उतरला। खूप सोपं आहे मित्रांनो। प्लस आता जो 4 आहे तो इथे आला, कारण की तो काय होता 64 चा क्यूब होता, म्हणून आपण त्याला काय केलं, खाली उतरवलं। आणि एवढं झाल्यानंतर आपण काय केलं, y क्यूब सुद्धा तसाचा तसा खाली उतरवला। एवढं झाल्यानंतर इज इक्वल टू, नंतर आपण काय केलं, x क्यूब तसाचा तसा खाली उतरवलं। x क्यूब तसाचा तसा खाली उतरल्यावर प्लस हा जो 4 चा क्यूब आणि y चा क्यूब जो होता त्याला एकत्र खाली उतरवलं। म्हणजे 4 वर क्यूब द्यायचा नाही आणि y वर सुद्धा क्यूब द्यायचा नाही, 4y घ्यायचा तसाचा तसा, एक ब्रॅकेट लावून त्याच्यावर क्यूब द्यायचा, 4y ब्रॅकेट क्यूब। आणि एवढं झाल्यानंतर इज इक्वल टू एक ब्रॅकेट लावलं, 4y ब्रॅकेट क्यूब, एवढं आपण कंप्लीट केलं। आणि नंतर एक ब्रॅकेट लावून x प्लस, आणि x प्लस झाल्यावर आपण अजून एक ब्रॅकेट दिलं आणि 4y तसाचा तसा खाली आला। आणि एवढं झाल्यावर आपण काय केलं, तर बघा मित्रांनो, इथपर्यंत आपण स्टेप फॉलो केल्यावर आता आपल्याला काय करायचंय, एक ब्रॅकेट द्यायचं, आणि इथे काय होता, x चा क्यूब होता। पण मग आता x चा क्यूब न लिहिता इथपर्यंत तुमची स्टेप फॉलो झाली की त्याच्यावर आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर द्यायचा आहे। स्क्वेअर म्हणजे काय 2 आणि क्यूब म्हणजे काय 3, आणि स्क्वेअर दिल्यानंतर मायनस, इथे प्लसचं चिन्ह असलं तरी इथपर्यंत स्टेप फॉलो झाल्यावर तुम्हाला इथे काय करायचंय,
मायनसचा साइन द्यायचा आहे. तर बघा एक्स स्क्वेअर मायनस 4 घेतला आणि हा जो एक्स होता त्याला घेतला. इथपर्यंत स्टेप फॉलो झाल्यावर परत इथे हा 4 लिहिला आणि त्याला y घेतला आणि इथपर्यंत आपलं काय झालं पूर्ण झालं. प्लस एवढं केल्यावर 4y घेतला म्हणजे काय होतं 4y इथे आला ना, कारण की तो काय होता 64 चा क्यूब होता, म्हणून आपण 4y ला घेतलं आणि त्याच्यावर क्यूबच्या ऐवजी स्क्वेअर दिला आणि तिथे लावलं हे वालं ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट लावल्यानंतर इज इक्वल टू परत हे मोठं ब्रॅकेट लावायचं आणि इथे एवढं झाल्यानंतर एक ब्रॅकेट परत द्यायचं. नंतर x प्लस हा जो 4y त्याला तसाचा तसा खाली घेतला. एवढं झाल्यानंतर परत एक्स स्क्वेअर तसाचा तसा खाली आला वरचा खाली आणि एक्स स्क्वेअर खाली आल्यानंतर आपण काय केलं एक्स स्क्वेअर मायनस मायनस झाल्यावर 4 जो होता त्याला खाली घेतला, हा जो x होता त्याला घेतला. परत 4y होता त्याच्यातला 4 लिहिला नाही आणि जो y होता त्याला इथे घेतला म्हणजे इथपर्यंत सॉल्व आपलं झालं. प्लस आता इथे काय आहे 4y चा स्क्वेअर म्हणजे 4 चा काय करायचा आहे आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. तर 4 चा स्क्वेअर काय आहे आता समजा 4 4 चा 16 म्हणजे स्क्वेअर कसा काढतात त्याच अंकाला त्याच नंबरला त्याच नंबरनी मल्टिप्लाय केलं म्हणजे स्क्वेअर निघतो. म्हणजे आपण इथे काय घेतलं इथे घेतला 16 4 4 चा 16 आणि नंतर हा जो y होता त्याला घेतला कारण की इथे अंकांमध्ये y आहे नंबर मध्ये आणि इथे लावला स्क्वेअर 16y स्क्वेअर कारण की तो काय 4 चा स्क्वेअर. आणि एवढं झाल्यावर हे झालं आपलं फायनल आन्सर. फायनल आन्सर झाल्यावर इथे लिहायचं देअरफॉर हा जो क्वेश्चन आहे त्याला लिहायचा देअरफॉर x क्यूब प्लस 64 y चा क्यूब. समजलं. आणि हा क्वेश्चन लिहिल्यानंतर हे जे फायनल आन्सर जे आपलं आलंय त्याला लिहायचं आणि फायनल आन्सर लिहिताना हे जे मोठं ब्रॅकेट आहे ते लावायचं नाही x प्लस 4y आणि नंतर x चा स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर. तर बघा मित्रांनो हे आला आपलं फायनल आन्सर. लिहून घ्या मित्रांनो पटकन, मी साइड लावतोय. तर आता घेऊ आपण पुढचं एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो आता आपलं पुढचं एक्झाम्पल काय आहे 125 p चा क्यूब प्लस q क्यूब. तर बघा मित्रांनो हे आपण आत्ता सोडवतोय आज मी. तर बघा मित्रांनो सोल्युशन हे असं खाली उतरलं. एवढं झाल्यानंतर आपण काय केलं तर बघा आता याचा तर काही क्यूब काढायची गरज नाही. क्यूबचा क्यूब तर तसाचा तसा खाली उतरत राहील. पण मग पहिले जो आहे तो अंक आलाय. मग आता काय करावं लागणार आहे हा जो 125 आहे त्याचा आपल्याला क्यूब काढायचा आहे. काय होणार आहे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की याचा क्यूब काय आत्ताच लक्षात आलं असेल. तर बघा मित्रांनो 5 त्याच अंकात येतो 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 कारण की बघा याचे फॅक्टर काय पडणार आहे 5 5 चा 25 25 5 चा 125. तर बघा मित्रांनो आता बघा आता कसं होणार आहे तर बघा आता असं होईल की हा जो 5 क्यूब आपण काढलाय त्याला खाली घ्यायचा आणि 5 क्यूब खाली आल्यानंतर हा जो क्यूब p क्यूब आहे तो तसाचा तसा खाली येणार आहे. p क्यूब खाली आल्यावर प्लस हा q क्यूब तसाचा तसा खाली येणार आहे. आपण काय केलं याचा आपण क्यूब काढला 125 चा तर तो आला 5 म्हणून आपण 5 काय केला इथे घेतला आणि 5 वर क्यूब दिला कारण की 5 चा काय काढला आपण क्यूब काढला 125 चा. मग हा p क्यूब जो होता तो तसाचा तसा खाली घेतला प्लस हा जो तर बघा आणि प्लस क्यूब चा क्यूब तसाचा तसा खाली उतरवला. तर बघा मित्रांनो आता 5 चा क्यूब घेतला कारण की हा 125 चा क्यूब होता म्हणून इथे घेतला 5. p
क्यूब तसाचा तसा खाली उतरला प्लस क्यू क्यूब तसाचा तसा खाली उतरला इज इक्वल टू, तर आता काय करणार आहे आपण ब्रॅकेट लावून 5 घेणार आहे असाचा असा, नंतर हा जो पी आहे त्याला घेतला 5p घेतल्यानंतर त्याच्यावर अजून एक क्यूब द्यायचा 5p चा क्यूब दिल्यावर प्लस क्यूब क्यूब तसाचा तसा खाली उतरला क्यूब क्यूब तसाचा तसा खाली उतरल्यावर आपण काय केलं इज इक्वल टू ब्रॅकेट देऊन 5p इथे घेतला आणि प्लसचं साइन देऊन आपण काय केलं क्यू घेतला 5p प्लस क्यू, हा जो क्यू होता त्याला घेतला त्याच्यावर स्क्वेअर वगैरे काहीच दिलं नाही ब्रॅकेट लावून आपण काय केलं इथे ब्रॅकेट घेतलं आणि नंतर आता आपण काय केलं तर बघा हे जे आपण काढलं तो जो 5 होता त्याला तसाचा तसा इथे घेतला आणि त्याच्यावर दिला स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर द्यायचा मायनस 5p असाचा असा खाली आला म्हणजे इथे आला खाली म्हणजे नंतर मल्टिप्लाय बाय क्यू क्यू खाली आल्यानंतर आपण काय केलं प्लस हा क्यू परत तसाचा तसा घेतला आणि याच्यावर दिला स्क्वेअर आणि एवढं झाल्यानंतर आपण काय केलं तर एवढं झाल्यानंतर आपण काय केलं मित्रांनो क्यूचा स्क्वेअर आला इज इक्वल टू 5p तसाचा तसा खाली आला त्याला लावलं ब्रॅकेट 5p तसाचा तसा खाली आल्यावर प्लस हा जो क्यूब आहे तो पण तसाचा तसा खाली आला म्हणजे याचा असा खाली आला नंतर आता काय करायचं हा जो 5 आहे त्याचा काढायचा स्क्वेअर 5 5 चा 25 म्हणजे इथे आला 25 आल्यानंतर हा जो p आहे त्याला घेतला म्हणजे इथे p आहे ना म्हणून इथे p घ्यायचा आणि क्यूबच्या ऐवजी दिला स्क्वेअर म्हणजे त्याला 25p स्क्वेअर तर एवढं 25p स्क्वेअर आल्यावर परत मायनस करायचं नंतर करायचं 5 घ्यायचा आणि त्याला द्यायचा p आणि हा जो क्यूब आहे त्याला सुद्धा इथेच द्यायचा एवढं झाल्यानंतर आपण काय केलं प्लस दिलं आणि इथे आला क्यूब स्क्वेअर तर बघा मित्रांनो इथे काय आला क्यूब स्क्वेअर म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर तर बघा इज इक्वल टू आता कसं लिहायचं देअरफॉर क्वेश्चन लिहायचं देअरफॉर 125 p चा क्यूब प्लस q चा क्यूब इज इक्वल टू आन्सर काय आलंय हे 5p प्लस q ब्रॅकेट दिलं आणि नंतर 25p स्क्वेअर मायनस 5p नंतर q प्लस q स्क्वेअर म्हणजे फायनल आन्सर तर तुमचं हे आलं पण काय करायचं हा जो क्वेश्चन आहे त्याला तसाचा तसा खाली घ्यायचा देअरफॉर हा असाचा असा खाली घेऊन इज इक्वल टू जे आन्सर आलंय फायनल ते इथे असं लिहून टाकायचं तर बघा मित्रांनो हे सुद्धा दुसरं सुद्धा आपलं उदाहरण संपलेलं आहे तर बघा थर्ड एक्झाम्पल 125k चा क्यूब प्लस 27m स्क्वेअर तर बघा मित्रांनो इथे काय होणार आहे आता तर बघा तर इथे सोल्युशन हे असं क्वेश्चन खाली उतरला लक्ष द्यायचा जरा इज इक्वल टू आता काय करायचंय आपल्याला तर आता 25 चा क्यूब काय 5 हे तर आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये पाहिलं तर 25 चा क्यूब आहे 5 तर बघा म्हणून इथे तर 5 येणार आहे बघा कसं होईल आता 5 क्यूब इथे तसाचा तसा आला आणि नंतर 5 क्यूब घेतल्यानंतर आपण काय केलं k घेतल्यानंतर जो k त्याला घेतला आणि नंतर k चा सुद्धा क्यूब आला एवढं झाल्यानंतर प्लस आता काय करायचं आहे प्लस केल्यानंतर तर आता काय करायचं आहे 27 चा आपल्याला क्यूब हवा आहे 27 चा क्यूब काय 3 कारण की बघा 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 3 3 चा 6 तर बघा
बघा मित्रांनो, आता बघा तर बघा आता 3 3 चा 9, 9 3 चा 27. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा क्यूब आपण काढला म्हणजे 3 काय त्याचा क्यूब आहे. तर प्लस 3 घेतला आणि 3 वर क्यूब दिला, कारण की तो काय 27 चा क्यूब आहे. नंतर m तसाचा तसा खाली आला आणि m वर सुद्धा काय दिला, क्यूब दिला. आणि नंतर एवढं झाल्यानंतर इज इक्वल टू 5 घेतला आणि हा k घेतला, 5k आणि नंतर ब्रॅकेट लावून आपण काय केला, क्यूब दिला. एवढं झाल्यानंतर प्लस हा जो 3 आहे त्याला घेतला, जो m आहे त्याला घेतला. एवढं झाल्यावर त्याच्यावर ब्रॅकेट क्यूब लावला आणि नंतर इज इक्वल टू, नंतर आपण काय केलं, एवढं झाल्यावर 5k इथे आला आणि इथे दिलं ब्रॅकेट. 5k झाल्यावर प्लस हा जो 3m होता तो इथे आला. 3m इथे आल्यानंतर आपण काय केलं, 3m नंतर 3m इथे आणलं आणि हे ब्रॅकेट दिलं आणि हे ब्रॅकेट दिल्यावर आता आपल्याला काय करायचंय, एवढं तर आपण कंप्लीट केलं. पण मग आता इथे काय येईल, इथे नुसता येईल 5k आणि नंतर इथे आला ब्रॅकेटचा स्क्वेअर, 5k ब्रॅकेट स्क्वेअर. एवढं आता कंप्लीट केल्यानंतर मायनस 5k इथे आला आणि 5k इथे आल्यावर आपण काय केलं, मल्टिप्लाय बाय 3m असाचा असा इथे घेतला. 3m असाचा असा इथे आल्यावर आपण काय केलं, प्लस प्लस केल्यानंतर खाली घेऊ मित्रांनो, आपण प्लस केल्यानंतर 3m, सॉरी मित्रांनो प्लस नाही केला, 5k प्लस 3m. तर बघा आता काय करायचं आहे कॅमेरामॅन, आता प्लस दिल्यानंतर 3m तसा इकडे आला आणि एवढी स्टेप फॉलो झाली म्हणजे 3m चा ब्रॅकेट स्क्वेअर इथे आला, 3m ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर आपण इथे काय केलं, एवढं झाल्यावर इज इक्वल टू 5 जो होता तो तसाचा तसा इथे आला आणि k पण तिथे आला म्हणजे त्याला 5k प्लस हा जो 3m होता त्याला पण इथे आणला, 5k प्लस 3m. नंतर काय केलं, मोठं ब्रॅकेट लावलं आणि इथे आल्यावर आपण काय केलं, 3m. मग याच्यात अजून छोटं ब्रॅकेट देऊन 5k इथे आला, 5k इथे आल्यावर त्याच्यावर काय दिलं, स्क्वेअर दिला. तर बघा मित्रांनो, 5k वर स्क्वेअर दिल्यानंतर मायनस हा जो 5k आहे तो इथे आला, मल्टिप्लाय बाय हे जे 3m आहे ते इथे आले. 3m इथे आल्यानंतर प्लसचं साइन दिलं, प्लसचं साइन दिल्यावर 3m जो आहे त्याच्यावर काय करायचं, तर बघा मित्रांनो ही जी स्टेप आहे ती थोडीफार चुकली होती आपली, मला वाटलं की अजून ही स्टेप चालू आहे. तर बघा मित्रांनो, आता इथे 3m चा स्क्वेअर लावल्यानंतर इथे काय केलं, आता इथे मोठं ब्रॅकेट दिलं आणि नंतर इज इक्वल टू 5k तसाचा तसा खाली उतरला, जो 5k येतो कारण की तो काय होता 125 चा तो क्यूब होता. मग आता 5k घेतल्यावर इथे ब्रॅकेट न लावता प्लस हा जो 3m आहे त्याला घेतला कारण की तो 27 चा क्यूब होता. आणि एवढं झाल्यावर 5 चा स्क्वेअर काढला, 5k चा काय 5 चा स्क्वेअर 25, 5 चा स्क्वेअर 25. मग आपण काय केलं, इथे घेतला 25 आणि 25 आल्यावर k चा स्क्वेअर 25k स्क्वेअर मायनस 15km प्लस आता काय करायचं, इथे 15km आल्यानंतर तर आता 15km प्लस आता 3 चा स्क्वेअर काढायचा, तो काय 9m स्क्वेअर. m कुठून दिला तर 3m होता ना म्हणून इथे 27m होता आणि तो काय 3 त्याचाच क्यूब आहे म्हणून इथे 3 चा स्क्वेअर काढला, तो काय आला 9.
आणि ते आलं m स्क्वेअर आणि एवढं झाल्यानंतर हे आलं आपलं फायनल आन्सर. इथे काय करायचं therefore 125k क्यूब प्लस 27m स्क्वेअर. आता एवढं झालं फायनल आन्सर तर तुम्हाला मिळालंय. मग आता याचं असं इथे लिहायचं 5k प्लस 3m ब्रॅकेट नंतर 25k स्क्वेअर आणि इथे मायनस द्यायचं. मायनस दिल्यावर 15km प्लस 9m स्क्वेअर. हे आलं आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो आता फोर्थ एक्झाम्पलला आपण सुरू करूया. तर बघा मित्रांनो आता फोर्थ एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो आता 2l क्यूब प्लस 432m क्यूब. तर बघा मित्रांनो हे एक्झाम्पल आहे. आता हे कसं सॉल्व्ह होणार आहे. सर्वात पहिले सोल्युशन. हे काय केलं असं खाली घेतलं. इज इक्वल टू आता काय करायचं आपल्याला 21 चा नाही तर 2 चा क्यूब काढायचा आहे. 2 स्वतः क्यूबने. तर बघा मित्रांनो आता 2 चा क्यूब तर काही येऊ शकणार नाही. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे 2 बाहेर काढून घ्यायचा तसाचा तसा. 2 तसा बाहेर काढल्यावर आपण काय केलं l घेतला. 2l आल्यानंतर इथे घेतला क्यूब प्लस आता काय करायचं 2 2 चा 4 म्हणून इथे आला 2 आणि नंतर 3 1 चा 3 आणि इथे आला 6. तर बघा मित्रांनो याला काय केलं आपण डिवाइडर केलं. म्हणजे तुम्ही जर याला एकदा डिवाइड करून बघितलं तर तुम्हाला समजून जाईल. तर बघा मित्रांनो आपला व्हिडिओ जरा जास्तच मिनिटाचा म्हणतोय आपण काही डिवाइड करून दिला तो आता. तर बघा मित्रांनो आणि नंतर आता काय करायचं मग एवढं झाल्यावर तर इथे घ्यायचा मोठा ब्रॅकेट आणि त्याला l चा क्यूब. l क्यूब आल्यावर आपण काय केलं प्लस l चा क्यूब आल्यावर आपण दिलं प्लस आणि प्लस दिल्यानंतर आपण इथे काय केलं हा जो 6 होता 216 मधला जो 6 होता हा त्याला काय केलं आपण तसं खाली घेतलं म्हणून इथे घेतला 6 आणि त्याला केलं क्यूब 6 क्यूब आणि नंतर m घेतला आणि त्याचा क्यूब 6 क्यूब आणि m क्यूब. तर बघा मित्रांनो आता इथे एक आपण मोठं ब्रॅकेट दिलं आणि इथे मोठं ब्रॅकेट दिल्यानंतर आपण काय केलं हा जो l क्यूब होता त्याला तसा खाली घेतला. l क्यूब खाली लावल्यानंतर प्लस हे जे 6 क्यूब आणि m क्यूब होते त्या दोघांना एकत्र ब्रॅकेट मध्ये लिहिलं. हे एकत्र ब्रॅकेट मध्ये लिहिल्यावर याचा क्यूब दिला आणि परत इथे मोठं ब्रॅकेट लागलं. याचं परत मोठं ब्रॅकेट इथे आल्यावर जो 2 बाहेर काढलेला होता त्याला परत बाहेरच ठेवला आणि नंतर हे जे मोठं ब्रॅकेट आहे ते आलं. नंतर इथे तर बघा मित्रांनो आता l प्लस हा जो 6m आहे तो तसा इथे आला l प्लस 6m आणि एवढं झाल्यावर आपण काय केलं l प्लस 6m नंतर परत l घेतला त्याच्यावर स्क्वेअर दिला म्हणजे l चा स्क्वेअर केला मायनस व l मल्टिप्लाय बाय जी 6 आहे त्याला घेतला म्हणजे त्याला l मल्टिप्लाय बाय नाही सॉरी मित्रांनो. तर बघा हा l मल्टिप्लाय बाय 6 घेतल्यानंतर आपण काय केलं त्याच्यावर m दाखवलं याच्यावर m दाखवला याच्यावर m दिलं आणि एवढं झाल्यावर आपण काय केलं 6m जो आहे त्याच्यावर ब्रॅकेट दिलं आणि ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते परत मोठं ब्रॅकेट दिलं आणि हे ब्रॅकेट झाल्यानंतर आपण काय केलं 2 ला परत बाहेर काढलं आणि 2 ला परत बाहेर काढल्यावर आपण इथे हे ब्रॅकेट दिलं नंतर l प्लस 6 तसा खाली आला l प्लस 6 आणि नंतर इथे m
म्हणजे तसंच तसं खाली आलं. आणि तसंच तसं खाली आल्यावर आपण काय केलं, त्याच्यावर स्क्वेअर दिला, एल चा स्क्वेअर, त्याच्यावर एल चा स्क्वेअर केला आणि नंतर -6 घेतला, 6m तसाचा तसा इथे, परत एल प्लस 36. तर बघा मित्रांनो 3 घेतला आणि 6 घेतला, म्हणजे आता आपण काय केलं, 6 चा स्क्वेअर काढला, तो आला 36. 6 चा काय केला आपण स्क्वेअर काढला, तो काय आला 36. नंतर आपण इथे दिला m आणि त्याच्यावर स्क्वेअर. तर बघा मित्रांनो एवढं आपलं कंप्लीट झालं आणि इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल आणि हेच आपलं फायनल आन्सर आलं. तर इथे लिहायचं therefore 2l cube plus 432m चा स्क्वेअर m cube is equal to, आता क्वेश्चन लिहिला की असं आन्सर इथे लिहून द्यायचं, प्लस 6m नंतर सॉरी मित्रांनो l चा स्क्वेअर मायनस 6m l प्लस 3 सॉरी मित्रांनो आता 36 m चा स्क्वेअर दिला. हे इथे बसत नाही तर आपण खाली लिहून घेऊ मित्रांनो, 36 m स्क्वेअर आणि इथे लावलं एक मोठं ब्रॅकेट. तर बघा मित्रांनो याला आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो आता आपण जाऊयात पुढे. तर बघा मित्रांनो आता 5th एक्झाम्पल सोल्युशन. याच असं खाली उतरलं, असं खाली उतरल्यावर आता काय करायचं आहे, तर आपल्याला काढायचं आहे 24 चा क्यूब. तर बघा मित्रांनो हे आता मागच्या सारखंच आहे. तर बघा आता 24 याचा तर काही क्यूब नाही होऊ शकत, मग आता आपल्याला काय लागेल, तर बघा आता आपण का 2 ला बाहेर काढू शकतोय का, नाही. तर इथून काय करायचं, 3 ला बाहेर काढून घेतो, इथे लावला एक मोठा ब्रॅकेट आणि काय केला 8 घेतला. इथला 8 घेतल्यानंतर आपण काय केलं, a घेतला, इथे सगळे क्यूब मित्रांनो मी स्क्वेअर देऊन दिले आणि इथे हे केल्यानंतर काय करायचंय आपल्याला, तर बघा मित्रांनो 8a घेतल्यानंतर आता 8a क्यूब, 8a वर क्यूब दिला प्लस आता इथे घ्यायचे 27. तर बघा मित्रांनो एवढ्या पहिल्या एक्झाम्पलनी तुम्हाला हे सगळं समजलं असेल. 27 b चा क्यूब. तर बघा मित्रांनो एवढं झाल्यावर इथे लावायचं एक मोठं ब्रॅकेट आणि 3 परत बाहेर आला, नंतर 2 घेतला आणि नंतर a चा स्क्वेअर. एवढं आपण काय केलं, कंप्लीट केलं. 2a ब्रॅकेट स्क्वेअर लागला प्लस आता इथे काय केलं 27. याचा आता काय करायचा, क्यूब काढायचा. तर 27 चा क्यूब काय 3 आणि 3 आणि अभि त्याच्या सोबत खाली उतरला, नंतर याला दिलाय क्यूब. एवढं झाल्यावर इथे दिलाय हे ब्रॅकेट इज इक्वल टू, हा जो 3 आहे तो परत बाहेर आला आणि एवढं झाल्यानंतर 2 आणि a लावला. 2a लावल्यानंतर आपण काय केलं प्लस 3b तसा खाली आला. 3b तसा खाली आल्यावर परत हे ब्रॅकेट दिलं. ब्रॅकेट दिल्यावर 4 घेतला, कारण की बघा 2 चा स्क्वेअर काय आहे 2 2 चा 4 म्हणून इथे दिला 4 आणि 2 चा क्यूब 4a, a दिला आणि त्याच्यावर स्क्वेअर. 4a स्क्वेअर आल्यावर मायनस 6 घेतला आणि नंतर 6 घेतल्यावर आपण काय केलं
6 घेतल्यावर a घेतला आणि नंतर 6ab. तर बघा मित्रांनो, आणि एवढं केल्यानंतर आपण काय केलं, 6ab कंप्लीट झाला आणि नंतर मग 3 3 चा 9, मग इथे घेतला 9, 3 3 चा 9 घेतल्यावर परत इथे आला b आणि स्क्वेअर. नंतर therefore हे आला आपलं फायनल आन्सर. therefore 24a³ नंतर प्लस 81b चा क्यूब इज इक्वल टू 2a प्लस 3b 4a स्क्वेअर मायनस 6a आणि नंतर 6ab नंतर 9b स्क्वेअर. हे झालं आपलं कंप्लीट. तर बघा मित्रांनो, आता पुढचं एक्झाम्पल आपण सुरू करूया. तर बघा मित्रांनो, आता पुढचं एक्झाम्पल आहे कितवं आहे, तर बघा 6वं एक्झाम्पल आहे मित्रांनो. तर सोल्युशन याला सर्वात पहिले असं खाली घेतलं. हे असं खाली उतरल्यावर आता काय करायचंय मित्रांनो, हे तर सर्वात कठीण एक्झाम्पल आहे, सर्वात सोपं आहे, पण आता हे अपॉन वाले. तर बघा आता कशा प्रकारे होणार आहे, तर आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय, 8 चा क्यूब काढायचा आहे. तर बघा मित्रांनो, आता y³ प्लस आता 1. आता बघा 8 चा काय काढायचा आहे आपल्याला, क्यूब काढायचा आहे. तर 8 चा क्यूब काय तो 2 येतोय, कारण की बघा 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. तर बघा 2 2 चा 4, 4 2 चा 8 म्हणजे 8 येतोय, म्हणजे आपल्याला हे घेतलेलं चालेल. 1/8 चा क्यूब काय 2 म्हणून इथे उतरवला आणि हा जो y होता त्याला इथे घेतला, y इथे आला आणि नंतर आपण इथे काय दिला, क्यूब दिला. आणि एवढं झाल्यावर आपण काय केलं, 2y आणि इथे काय केलं आपण 2y चा क्यूब ने द्यायचा आहे मित्रांनो. आपल्याला ब्रॅकेट द्यावं लागणार आहे. ब्रॅकेट दिल्यावर आपण काय केलं, 2y ब्रॅकेट क्यूब दिल्यावर पुढे अजून एक ब्रॅकेट लावलं, y दिला प्लस 1 घ्यायचा अपॉन 2y तसाचा तसा याच्यात. एवढं झाल्यावर नंतर आपण काय केलं, y स्क्वेअर तसाचा तसा खाली आला मायनस y मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 2. 2 ला काय लागणार आहे मित्रांनो आता, तर 2y 1 अपॉन 2y. तर बघा मित्रांनो, नंतर तर बघा मित्रांनो 1/2y याच्या नंतर काय येणार आहे, तर बघा आता 1/2y नंतर ब्रॅकेट लावायचं, परत 1/2y या ब्रॅकेट मध्ये लिहिला आणि एवढं झाल्यावर मग आपण काय केलं, परत ब्रॅकेट स्क्वेअर दिला. ब्रॅकेट स्क्वेअर दिल्यावर परत त्याच्यात हिरवालं ब्रॅकेट लावलं आणि एवढं झाल्यावर y प्लस हा जो 1 होता त्याला घेतला, y प्लस 1 घेतल्यावर अपॉन हा 2y असाचा असा खाली आला, म्हणजे यालाच असं खाली घेतलं. आणि एवढं झाल्यानंतर परत y स्क्वेअर इथे आला मायनस 1 अपॉन हा जो 2 आहे त्याला घ्यायचा, y लावायचा नाही, प्लस प्लस केल्यानंतर आता काय केलं, 1 अपॉन 2 2 चा 4, 2 चा स्क्वेअर काय आहे 4 म्हणून इथे घेतला 4y आणि स्क्वेअर. एवढं झाल्यावर आपण काय केलं, y आला आणि त्याच्यावर y चा क्यूब आणि नंतर 1 अपॉन 8 y क्यूब. तर बघा 2 2 चा 4 आणि नंतर इथे 8y क्यूब आला, कारण की हा जो 8 होता वरचा त्यालाच आपण काय केलं खाली घेतला. तर बघा मित्रांनो
क्यूब दिल्यावर आता आपण काय केलं, तर आता काय सर्वात पहिले आता काय करायचं मित्रांनो, वरती एक काम करायचं आपलं राहून गेलं. तर ते काम आहे, हा जो y स्क्वेअर आहे त्याला काय करायचा, कट करायचा. याला कट केल्यावर परत इकडचा y कट करायचा. हे दोघं कट झाल्यावर इथपर्यंत तर आपण केलंय 4y स्क्वेअर पर्यंत. मग इथपर्यंत झाल्यावर 8y क्यूब जो आहे त्याच्यावर पण काय केलं, गाठ मारली. तर बघा मित्रांनो, हे आलं तुमचं फायनल आन्सर. तर बघा आता therefore y क्यूब प्लस 1 अपॉन 8y इज इक्वल टू तसंच तसं आन्सर लिहायचं. तर आन्सर काय आलंय मित्रांनो आता, तर बघा मित्रांनो आन्सर आलंय y प्लस 1 अपॉन 2y आणि परत y स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2y प्लस 1 अपॉन 4y स्क्वेअर. तर बघा मित्रांनो, हे आलं आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो आता एक्झाम्पल काय आहे, a क्यूब प्लस 8 अपॉन a चा क्यूब. तर बघा मित्रांनो, मागचं जर समजलं नसेल तर इकडे नीट लक्ष द्या. सर्वात पहिले काय केलं, असाचा असा क्वेश्चन खाली उतरवला. असाचा असं खाली उतरवल्यावर आपल्याला काय पाहिजे, 8 चा क्यूब पाहिजे. तो होता 2, कारण की 2 2 चा 4, 4 2 चा 8. नंतर इज इक्वल टू, आता काय केलं आपण, a क्यूब तसाचा तसा खाली घेतला प्लस जो 2 होता त्याला दिला 2, काय 8 चा क्यूब आहे म्हणून इथे दिला क्यूब अपॉन a क्यूब तसाचा तसा खाली उतरला इज इक्वल टू, आता काय केलं, a क्यूब तसाचा तसा खाली उतरला प्लस 2 तसाचा तसा इथे घेतला कारण की तो काय होता 8 चा क्यूब होता अपॉन हा जो a त्याला खाली घेतला कॉमन आणि नंतर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a प्लस 8 चा क्यूब काय आहे 2 म्हणून इथे घेतला 2 अपॉन a. a झाल्यावर ब्रॅकेट लावलं आणि तो काय आला, a झाल्यावर ब्रॅकेट लावल्यानंतर a घेतला त्याच्यावर स्क्वेअर लावलं इथपर्यंत स्टेप फॉलो झाल्यावर मायनस a मल्टीप्लाय बाय हा जो 2 आहे 8 आहे त्याचा क्यूब 2 आलेला आहे म्हणून इथे घेतला 2 अपॉन हा जो a त्याला तसाचा तसा खाली घेतला. एवढं झाल्यावर प्लसचं साइन दिलं, नंतर 2 अपॉन a, कारण की 2 तर 8 चा क्यूब होता म्हणून 2 घेतला आणि a इथला उतरवला कारण की ते a ना पहिलाच म्हणून इथे a घेतला. आणि एवढं झाल्यावर 2 अपॉन a आपलं झाल्यावर ब्रॅकेट अजून एक स्क्वेअर दिला ब्रॅकेट स्क्वेअर. तर बघा मित्रांनो a प्लस 2 असंच असं इथे आलं, a प्लस 2 अपॉन a हे असंच असं खाली उतरलं, नंतर a स्क्वेअर तसाचा तसा इथे मायनसचं साइन आणि नंतर हा 2 इथे आला. 2 इथे आल्यावर प्लस 2 चा काय काढायचा आहे, स्क्वेअर काढायचा आहे कारण की वरती स्क्वेअर दिला होता म्हणून आपण काय केलं 2 2 चा 4 म्हणून इथे आला 4 अपॉन परत a दिला आणि आलं a स्क्वेअर. तर हेच झालं आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो आता इथे लिहायचं therefore a क्यूब प्लस 8 अपॉन a क्यूब इज इक्वल टू फायनल आन्सर काय आलंय तर हे. तर बघा मित्रांनो तर हे काय आपलं फायनल आन्सर आहे. तर बघा इथे लिहायचं therefore a प्लस 2 अपॉन a. हे बघा एवढा क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्ही असंच असं सुद्धा इथे लिहू शकता पण मीच लिहून टाकतो मित्रांनो आता a स्क्वेअर मायनस 2 प्लस 4
तर बघा मित्रांनो, हे झालं आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो, हे आपलं शेवटचं. तर बघा मित्रांनो, हे आपलं लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह झालेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला इंग्लिश वाचता वगैरे येत नसेल तर तुम्ही आपले खाली दिलेले व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.